बिग बॉस मराठी सीझन 6चा तिसरा प्रोमो देखील मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये थीम जी आहे ती रिव्हील करण्यात आलेली आहे. मे बी का बोलतोय मी, कारण की त्यांनी स्पष्टपणे तिकडे काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर केलेल्या नाहीयेत, पण एक संभ्रम जे आहे ते प्रेक्षकांच्या मनामध्ये टाकलेलं आहे. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करा, कारण की या वर्षीचा बिग बॉस मराठी सीझन 6चा सीझन जो आहे ते अतिशय भव्य दिव्य असणार आहे. प्लस या भव्य दिव्य बिग बॉस मराठी सीझन 6ची जे आहे ते अतिशय उत्तम रिव्ह्यूज आणि डिटेल अनालिसिस जे आहे ते आपण यावेळेस करणार आहोत. त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा. चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी सीझन 6च्या तिसऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं. तर मित्रांनो, तिकडे आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली, त्यामध्ये थीम जी आहे तिकडे अनाऊन्स करायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे बिग बॉसच्या मेकर्सनी, स्पेशली आपल्या रितेश भाऊंनी. थीम काय असणार आहे? मे बी चकवा जी आहे ती थीम आपल्याला यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 6ची बघायला मिळू शकते, कारण की प्रत्येक दरवाजाच्या मागे जे आहे ते काही ना काहीतरी ट्विस्ट असणार आहे आणि त्यामुळे कुठल्या दरवाजातून आपण कुठे बाहेर निघू काही सांगता येत नाही. असा चकवा जो आहे तो मे बी कंटेस्टंट्स जे आहेत त्यांना लागू शकतो. आणि यावेळेसचा जो प्रोमो आहे, या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या करायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. प्लस हजारो नाही शेकडो जे आहेत ते तिकडे आपल्याला दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत. आता सेट हा दरवर्षी जो वापरण्यात येतोय तोच सेट असणार आहे की काहीतरी वेगळं, काहीतरी भव्य दिव्य करायचा प्रयत्न केलेला आहे का, हे देखील बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण की ज्या पद्धतीने मार्केटिंग होत आहे की घरात असणारे खूप दरवाजे, खूप खिडक्या, ह्याच्या मागे खूप काही रहस्य असणार आहेत, तर त्यामध्ये मला एक जो आहे तो एक प्रश्न पण पडतोय मनामध्ये की आतापर्यंत जर सगळे सीझन्स आपण बघितले ना, तर बिग बॉस मराठीचा सेट जो आहे ना तो थोडासा छोटा जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो ऍज कम्पेअर टू हिंदी किंवा बाकीचे जे रिजनल कंटेंट आहेत त्याच्यामध्ये. पण या वर्षीची मार्केटिंग अतिशय उत्तम चालू आहे. तर प्रश्न मला असा पडलाय की यावेळेस सेट पण मोठा वगैरे झालाय की काय, कारण की त्यामध्ये या संपूर्ण गोष्टी जे आता मार्केट करतायत मेकर्स, त्या संपूर्ण गोष्टी जर असायच्या असतील तर त्यामध्ये सेट जो आहे तो थोडासा मोठा वगैरे लागू शकतो. पण मे बी त्याचं काय असू शकतं नसू शकतं काय सांगता येत नाही. माझं जे काय मत आहे ते सांगायचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, फायनली तिसऱ्या प्रोमोमध्ये जे आहे ती थीम तिकडे अनाऊन्स झालेली आहे. थीम असणार आहे चकवा, आणि चकवा थीम मध्ये प्रत्येक कंटेस्टंट जे आहे ते काही ना काहीतरी ट्विस्ट करून प्रत्येकाला धक्का द्यायचा प्रयत्न जो आहे तो करणार आहेत. आणि प्रत्येकाचे इथे जे काय आहे इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होण्याचे खूप चान्सेस असणार आहेत. प्लस हा जो सीझन असणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6चा हा खूप भव्य दिव्य आहे. तुम्ही लवकर जुडा आपल्या चॅनलला. त्याआधी अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, लवकर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.